महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटकच्या वतीने राज्य कार्यकारिणीत ठरल्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेवर 11 मे 2026 रोजी महाधरणे आंदोलन करण्याचे ठरवले। त्या अनुषंगाने दिनांक 11 मे 2026 रोजी जिल्हा परिषद भंडारा येथे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड माधवराव बांते यांच्या अध्यक्षतेखाली महाधरणे आंदोलन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव कॉम्रेड जयप्रकाश मेहर यांनी केले। कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवकुमार गणवीर यांनी मार्गदर्शन केले, तसेच आयटकचे जिल्हा सचिव युवराज उके यांनी मार्गदर्शन केले। भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरावरील प्रलंबित मागण्या शासन दरबारी घेऊन पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना देण्यात आले। आंदोलनास प्रामुख्याने जिल्हा कोषाध्यक्ष कॉम्रेड गजानन लाडसे, जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड संतोष शेंडे, जिल्हा सहसचिव कॉम्रेड जयशंकर राऊत, प्रचार प्रसिद्ध प्रमुख कॉम्रेड कृष्णकुमार डहाळे व शेकडोच्या वर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार संतोष शेंडे, तालुका प्रतिनिधी तुमसर। आपण याले छापले, त्याचा हेतू असा होता की या भंडारा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या 3 संघटना झाल्या। म्हणजे आपली मुख्य संघटना महासंघ, काही स्वार्थी लोकांनी बेईमानी करून तो महासंघ तोडला आणि 5-5 हजार रुपये कोणाला तरी देऊन ते हे होणार होते, काय होणार होते, वेतन श्रेणी मिळवणार होती। तर वेतन श्रेणी मिळाली नाही, 5,000 रुपये त्यांचे गेले। आतापर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या सुटल्या असत्या। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला असता, वेतन श्रेणी लागू झाली असती आणि बाकीच्याही ज्या काही सेवा सरतेचा लाभ आहे तो मिळाला असता। परंतु ते तर जाऊ द्या, स्थानिक स्तरावर जे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत, ज्याच्यासाठी त्यांना आंदोलन करण्याची अजिबात गरजच का असायला नको, पाहायला नको, परंतु त्यासाठी सुद्धा त्यांना आंदोलन करावे लागतात, वेतनासाठी आंदोलन करावे लागते, राहणीमान भत्त्यासाठी आंदोलन करावं लागतं। काँग्रेस माधवरावजी बांते, शिवकुमारजी गणवीर, शेंडेजी, मेहरजी, आदरणीय मंच तसेच उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या ज्या विविध मागण्या घेऊन आज ही संघटना महासंघ आपल्यासोबत लढत आहे, यांना मी पूर्ण समर्थन देतो। मागं ग्रामसेवकाचा आमचा मुद्दा होता कमी पेमेंटचा, तो सुद्धा मी दिल्लीमध्ये मांडलेला आहे, कारण की हिमाचल प्रदेशामध्ये ग्रामसेवकाला 48,000 रुपये देतात, बाकी दुसरे राज्य आहेत तिथं 38,000, 35,000, 18,000 असं आहे, पण आपल्याकडे फक्त 3 ते 5,000 रुपये। म्हणजे काम असला तर तुमचे पेमेंट थोडेसे वाढतील, 5 ते 6 होतील। त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीमध्ये म्हटलं होतं की 8,000 रुपये आम्ही या महाराष्ट्रामध्ये देतो, पण ऍक्च्युली तो लागूच नाही झाला। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।